नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. अदानी ग्रीन एनर्जी. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सांगितले की प्रमोटर हिबिस्कस ट्रेडने 30 जुलै ते 18 सप्टेंबर दरम्यान कंपनीतील 1.27% हिस्सा खरेदी केलाय. दुसरे प्रमोटर आर्डॉर इन्व्हेस्टमेंट यांनी 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान कंपनीतील 1.69% हिस्सा खरेदी केलाय. बुधवारी कंपनीचा शेअर 0.1% घसरणीसह 2068 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. ग्रीन लॅम्प इंडस्ट्रीज. ग्रीन लॅम्प इंडस्ट्रीज कंपनीने बांगलादेशमध्ये एक उपकंपनी म्हणजे सबसिडरी कंपनी स्थापन केली आहे. ही उपकंपनी उच्च दाब लॅमिनेट म्हणजे हाय प्रेशर लॅमिनेट आणि इतर कागद उत्पादनांच्या व्यवसायाची वितरक आणि घाऊक विक्रेता बनेल. बुधवारी ग्रीन लॅम्प इंडस्ट्रीजचा शेअर 1.4% घसरणीसह 513 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आयडीएफसी फर्स्ट बँक. आयडीएफसी फर्स्ट बँकेला एनसीएलटीने आयडीएफसी फर्स्ट बँकेत आयडीएफसी फिन होल्डिंगचे विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 1% घसरणीसह 73 रुपयांच्या पातळीवर बंद. सिप्ला कंपनीची उपकंपनी जॉईंट व्हेंचरमध्ये जिॲन्गसू एक्सआयडीआय फार्माकडून 7.9% हिस्सा खरेदी करेल. कंपनी जिॲन्गसू एक्सआयडीआय फार्माकडून 3.58 कोटी रुपयांना 6.9% हिस्सा खरेदी करणार आहे. बुधवारी सिप्लाचा शेअर 0.5% वाढीसह 1,648 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. इन्फोसिस. इन्फोसिस कंपनीने बंगळुरूमध्ये टेक्नॉलॉजी हब उघडण्यासाठी पॉलिस्टार सोबत करार केलाय. बुधवारी इन्फोसिसचा शेअर 1% वाढीसह 1,900 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. टीव्हीएस होल्डिंग्ज. सीसीआयने होम क्रेडिट इंडिया फायनान्सच्या 80.74% खरेदीला मान्यता दिली. बुधवारी टीव्हीएस होल्डिंगचा शेअर 1% घसरणीसह 14,550 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. युनो मिंडा. कंपनीने हुंदाई मोबिलसोबत परवानाकृत उत्पादने म्हणजेच लायसन्स प्रॉडक्ट तयार करण्यासाठी करार केलाय. बुधवारी युनो मिंडाचा शेअर 1% घसरणीसह 1,146 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जेबीएम ऑटो. कंपनीने सिंगापूरमध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी आंतरराष्ट्रीय पीटी या युनिटचा समावेश केलाय. बुधवारी जेबीएम ऑटोचा शेअर 1% घसरणीसह 1,846 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. झेन टेक्नॉलॉजीज. झेन टेक्नॉलॉजीज कंपनीने भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी अभूतपूर्व रिमोट नियंत्रित शस्त्रे आणि पालट ठेवणारी यंत्रणा लॉन्च केली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 1% घसरणीसह 1,694 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट. कंपनी 15 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 0.5% घसरणीसह 4,469 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स. कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनी आता नवीन उत्पादने लॉन्च करणार आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 1% वाढीसह 442 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. स्पाइसजेट. कार्ले एव्हिएशनने 17 ते 23 सप्टेंबर दरम्यान कंपनीतील 1.42% भाग भांडवल खुल्या बाजारात विकले. बुधवारी कंपनीचा शेअर 5% घसरणीसह 62 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. ओएनजीसी कंपनी ओएनजीसी पेट्रोमध्ये 10,501 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 0.5% घसरणीसह 298 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. बँक ऑफ इंडिया. बँकेने सांगितले की बँक बेसल 3 नियमांची पूर्तता करण्यासाठी 2,500 कोटी रुपयांचे टियर 2 बॉन्ड जारी करणार आहेत. बुधवारी बँकेचा शेअर 1% घसरणीसह 110 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. वेदांता पुन्हा एकदा डिव्हिडंड जाहीर करणार यासाठी कंपनी 8 ऑक्टोबर रोजी निर्णय घेणार. श्रीराम फायनान्स. कंपनीने सांगितले की कंपनीने बॉन्ड्सद्वारे $500 बिलियन उभे केले आहेत. बुधवारी श्रीराम फायनान्सचा शेअर 0.4% वाढीसह 3,530 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बोरोसिल रिन्युएबल्स. कंपनी क्लीन मॅक्स पृथ्वी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 178.3 मिलियन रुपयांची गुंतवणूक करणार आहे. क्लीन मॅक्स पृथ्वी प्रायव्हेट लिमिटेड 16.50 मेगावॅटचा संकरित सौर पवन ऊर्जा प्रकल्प म्हणजेच हायब्रिड सोलर अँड विंड एनर्जी प्रोजेक्ट विकसित करेल आणि त्याची देखरेख करेल, ज्यातून निर्माण होणारी वीज कंपनीलाच पुरवली जाणार आहे. बुधवारी बोरोसिल रिन्युएबल्सचा शेअर 1% वाढीसह 500 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. हिंदुस्तान कॉपर. कंपनीने मालंजकंड कॉपर प्रोजेक्ट येथे असलेल्या कॉपर ओर टेलिंग्स बेनिफिशिएशन प्लांटच्या संपूर्ण मालमत्तेच्या विक्रीच्या प्रस्तावाची शिफारस केली आहे आणि त्यासाठी कंपनीला भागधारकांची आणि
भारत सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 1% घसरणीसह 338 रुपयांच्या पातळीवर बंद. SG फिन्स कंपनीने सांगितले की NBFC टाईप 1-2 ला RBIने मान्यता दिली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 5% वाढून 505 रुपयांच्या पातळीवर बंद.